माझं नाव अनिल लहू गवळी। देशी बियाण्यांची आपण सीड बँक तयार केलेली आहे। त्याच्यामधला एक प्रकार आहे तो विण्याचा भोपळा। म्हणजे त्याची साईज लहान असताना अशी असते, त्याच्यानंतर जो ज्या वेळेला पूर्णपणे तयार होतो तर त्याची साईज ही होती, याचं वजन 30 किलोपर्यंत होते आणि वाळल्यानंतर हा तुम्ही एक करंगळीत म्हणजे याचं 1 किलोपेक्षा कमी वजन होतं आणि याचा विणा किंवा सितार बनवतात। आणि तयार केल्यानंतर जर सितार असेल तयार केल्यानंतर तो कमीत कमी म्हणजे 100 किंवा 200 वर्षसुद्धा त्याला काय होत नाही, का तर त्याच्यामध्ये असणाऱ्या नॅचरल प्रॉपर्टीज, त्यामध्ये ही जी साल असते ती खूप जाड असते, त्याच्यामुळे ते सहजासहजी खराब होत नाही किंवा फुटत नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेला आपल्याकडे धातूचा शोध लागलेला नव्हता त्या काळात, आताही आदिवासी भागामध्ये भांड्या आपण जसे डबे वापरतो धान्य साठवण्यासाठी, तो इथून कट करून धान्य साठवण्यासाठी वापरला जातो याचा। आणि ह्याच्यात जर आपण धान्य ठेवलं तर 2-2 वर्ष ते खराब पण होत नाही, का तर हा भोपळा कडू असतो, त्याच्यामुळं कुठलीही कीड त्याच्यामध्ये होत नाही।